नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिवासी विकास विभागांतर्गत चौकीदार या पदासाठी मेगा भरती जी आहे ही सध्या सरळ सेवा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 27 मे 2026 आहे. तर आत्तापर्यंत जे अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर त्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक जे अर्ज आहेत चौकीदार या पदासाठी आलेले आहेत. तर एकूण किती अर्ज आले आहेत याच्या आकडेवारी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दररोजची आपण तासागणिक जरी अपडेट पाहिली तर प्रत्येक तासाला जी अर्जसंख्या आहे ही वाढत आहे. त्यामुळे 1 लाखापेक्षा जास्त 100% हे अर्ज जाणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये एकूण किती अर्ज आले तुमच्या समोर दिसत आहे तर ती आकडेवारी जाणून घेऊयात. त्याचबरोबर जे उमेदवार आहेत प्रवर्गणीय आहे त्यांना जाणून घ्यायचं आहे की त्यांच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा किती अर्ज आलेत. तर याचे सुद्धा अपडेट आपण देणार आहोत. सगळी महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत ह्या दररोज अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर आता आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार पदासाठीची भरती 2026 बाबत अत्यंत महत्त्वाची अशी मोठी अपडेट आहे. आदिवासी विकास विभागातील चौकीदार या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 27 मे 2026 असून ज्यामुळे पाहू शकता अजूनही ज्या उमेदवारांनी फॉर्म भरला नाही त्यांनी पात्रता त्याचबरोबर अधिकृत जाहिरात आपला जुना व्हिडिओ जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे तो चेक करून अर्ज जो आहे हा केला जाऊ शकतो. अर्ज लवकरात लवकर भरून घ्या कारण नंतरनं शेवटचा जो आठवडा आहे आता चालू होतोय आणि या शेवटच्या आठवड्यामध्ये अर्ज करताना उमेदवारांना खूप जास्त प्रमाणामध्ये अडचणी ज्या आहे हे येऊ शकतात. अर्ज प्रक्रिया स्लो होऊ शकते. या कारणामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर उमेदवारांनी अर्ज करून घ्यायचा आहे. नंतर कदाचित संधी मिळणार नाही आहे तर शेवटची संधी हुकू शकते. तर या कारणामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर अर्ज करायचा आहे. तर आता अर्ज संख्या जर पाहिली तर आज सकाळी आपण 8:30ला जो एक फॉर्म चेक केला भरला होता त्यानुसार जर पाहिलं तर सकाळी 8:30 वाजता 82,103 इतके अर्ज जे आहे आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार या पदासाठीच्या भरतीसाठी आलेले होते. त्याच्यानंतरनं आपण दुपारी 1 वाजून 6 मिनिटांनी परत एक दुसरा फॉर्म जो भरलेला आहे त्यामध्ये पुन्हा 200 अर्जांची जवळजवळ वाढ झालेली आहे. म्हणजे 82,318 इतके अर्ज त्यावेळेला आले होते. त्याच्यानंतरनं पाहू शकता पुन्हा दुपारी 2:30 वाजता 1 तासानंतरनं 1 ते 1.5 तासानंतरनं पुन्हा अजून एक अर्जसंख्या आपण चेक केली. उमेदवारांनी आपल्याला अर्जसंख्या पाठवले त्यानुसार 83,100 इतके फॉर्म त्यावेळी आले होते. म्हणजे पाहू शकता आज संध्याकाळपर्यंत चेक केले तर 84,000 क्रॉस होईल आणि याचा अर्थ 27 मेपर्यंत जर आपण चेक केलं 27 तारखेपर्यंत तर यामध्ये 1 लाख क्रॉस होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. काही तासामध्ये हजारो अर्ज हे वाढत आहेत. याचा अर्थ पुढील अपडेटमध्ये आपण उद्यासुद्धा अपडेट देणार आहोत की यामध्ये किती अर्ज आलेत. तर जेव्हा आपण पुढची अपडेट देऊ तेव्हा ही अर्जसंख्या 1 लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात आली आहे. सगळ्यात जास्त शक्यता आहे 1 लाखापेक्षा जास्त अर्ज. ज्या पद्धतीने मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी सुद्धा लिपिक आणि शिपाई हमाल फराश या पदांसाठी पाहिलं तर आपण सगळ्यात जास्त अर्जसंख्या जवळजवळ पाहिली तर 1 ते 1.5 लाखापेक्षा जास्त गेली होती. इथे सुद्धा 1,10,000 1,20,000 इतकी अर्जसंख्या ही जाण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे उमेदवारांनी अर्ज केलेत ज्या उमेदवारांना अजून अर्ज करायचे त्यांनी करून घ्या लवकरात लवकर. जास्त वेळ वाट पाहणं चुकीचं ठरेल कारण नंतरनं साईट ही स्लो होऊ शकते. आणि ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी तयारीसाठीची महत्त्वाची पुस्तकं म्हणजे 38 सराव प्रश्नपत्रिका आहेत. 2700 प्लस स्पष्टीकरणासह प्रश्न त्यामध्ये आहेत. 2012 ते 2026 पर्यंतच्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि तांत्रिक प्रश्नांचा समावेश सुद्धा आहे. तर हे जे आहे उपलब्ध आहे यामध्ये लिंकमध्ये दिलेली आहे ऑनलाईन खरेदीसाठी. टेलिग्राम चॅनलवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याचबरोबर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रवर्गणीय आहे यामध्ये कॅटेगरी निहाय किती अर्ज आलेत कोणत्या कॅटेगरीसाठी किती अर्ज आलेत एकदा का अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली 27 मे नंतरनं त्यानंतर लगेचच आपण RTI फाईल करणार आहोत. माहितीच्या अधिकारानुसार आपण जी महत्त्वाची अपडेट आहे की एकूण प्रवर्गणीय टोटल ऑफिशियल आकडेवारी अधिकृत आकडेवारीनुसार किती अर्ज आलेत आणि त्यानुसार जी
कॅटेगरी आहे, प्रवर्गणी आहे, कोणत्या प्रवर्गासाठी किती अर्ज आलेत याची सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहोत. 27 मेपर्यंत एकूण किती अर्ज येतात याचे सुद्धा अपडेट अशाच पद्धतीने तुमच्यापर्यंत देणार आहोत. यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. धन्यवाद.